या राशींसाठी येणारे 9 महिने ठरतील वरदान. पैशांचा पडेल पाऊस. त्या कोणत्या राशी आहेत? चला तर आपण या व्हिडिओमधून बघूया. केतू संक्रमण 2024. केतूला मायावी ग्रहाची स्थिती आहे. सध्या केतू कन्या राशीत आहे. केतू हळूहळू संक्रमण करतो. गेल्या वर्षी 30 ऑक्टोबर रोजी केतूने कन्या राशीत त्याच्या प्रतिगामी गतीने प्रवेश केला होता. आता केतू पुढील राशीबद्दल 2025मध्ये मे महिन्यात सिंह राशीत होईल. केतूची ही हालचाल काही राशींसाठी सकारात्मक मानली जाते. त्यामुळे येत्या 9 महिन्यात कन्या राशीत बसलेल्या केतूमुळे कोणत्या राशी उजळणार आहेत हे जाणून घेऊया. पुढे जाण्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे अशा नवनवीन माहिती तुम्हाला रोज मिळतील. चला तर आपण बघूया. होळीपूर्वी शनी आणि मंगळ या राशींचे नशीब उजळणार आहे आणि त्यांना लाभसुद्धा होणार आहे. नंबर 1. मेष. 2024मध्ये केतूची चाल मेष राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. अशा परिस्थितीत मेष राशीच्या लोकांसाठी आर्थिक स्थिती सुधारणार आहे. जोडीदारासोबतच्या प्रेमसंबंधात गोडवा येईल. त्याचवेळी व्यवसायात तुम्ही अशा योजना कराव्यात ज्यामुळे तुमच्यासाठी दीर्घकाळासाठी चांगली गुंतवणूक होईल. यासोबतच तुम्हाला कुटुंबासोबत चांगला वेळ देता येईल. नंबर 2. कर्क राशी. कर्क राशीच्या लोकांसाठी 2024मध्ये केतूची स्थिती लाभदायक मानली जाते. या काळात कोणतेही नवीन काम सुरू करणे तुमच्यासाठी एकदम शुभ राहील. भाऊ बहिणीच्या नात्यातील दुरावा दूर होऊ लागेल. पैशांशी संबंधित समस्या हळूहळू सुधारू लागतील. कुटुंबातील सदस्यांसह तुम्ही सहलीला किंवा पिकनिकला जाऊ शकता. याच दरम्यान आरोग्याची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. नंबर 3. वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी 2024मध्ये केतूचे संक्रमण खूपच चांगले मानले आहे. व्यवसायामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारचा फायदा होऊ शकतो. केतूच्या चांगल्या प्रभावामुळे अडकलेली कामे पूर्ण होऊ लागतील. खूप पैसे येण्याची सुद्धा शक्यता आहे. त्याचवेळी बिनकामाचा खर्च टाळावा. स्वतःच्या आरोग्याकडे आणि स्वतःच्या आईच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष द्यावे आणि ताणतणावापासून दूर राहणे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपण आम्हाला आपल्या आवडता देवता, कथा किंवा विषयांबद्दल सूचना देऊ शकता. आमच्या कमेंट सेक्शनमध्ये आपले विचार आणि अभिप्राय नक्की शेअर करा. धन्यवाद.